हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या देवांच्या नित्यपूजन हे व्लॉगची सुंदर सुरुवात करूया. आज मी तुम्हाला एकदम स्पेशल आणि एकदम झटपट होणारी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. ही कॉलेज गोईंग मुलांसाठी, जे हॉस्टेलला राहतात किंवा जे नवीन लग्न झालेले आहेत त्यांच्यासाठी शिकण्यासाठी एकदम बेसिक एकदम मस्त सुंदर भाजी आहे. ती कांदा बटाटा टमॅटोची रस्सा भाजी. तशी खमंग फोडणी करून घ्यायची जिरं मोहरीची. मस्त तडतडल्यानंतर हिंग टाकायचं, कढीपत्ता टाकायचा. नंतर आपले ठेवणीतले सगळे मसाले टाकायचे. हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला, काळा मसाला, थोडीशी साखर कारण आपण टमॅटो टाकणार आहोत. नंतर कोथिंबीर टाकायची थोडी, चवीनुसार मीठ टाकायचं. आणि छान फोडणी परतवून घ्यायची. आता आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचे आणि कापलेले कांदा टमॅटो आधी फोडणीत टाकून घ्यायचे. आणि नंतर अशा फोडी केलेले बटाट्याचे सालं काढायचे आणि अशा फोडी करून घ्यायच्या. तेही टाकून मस्त परतून घ्यायचे सगळं फोडणीमध्ये. आणि आपल्याला ही पातळ रस्सा भाजी करायची. त्यात आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचे. नॉर्मल आपलं पाणी टाकलं तरी चालेल, गरम पाणी टाकलं तरी चालेल कारण आपण ही कुकरमध्ये करतोय भाजी. झटपट अशी तयार होते भाजी, खूप सुंदर लागते. आणि बेसिक स्वयंपाक जे शिकतायत ना त्यांच्यासाठी ही एकदम आयडियल भाजी आहे. या भाजीपासून तुम्ही स्वयंपाक शिकायला सुरुवात केला तरी चालेल अशी ही भाजी आहे. आणि चवीला अप्रतिम लागते एकदम. आता आम्हाला जरा पातळ भाजी हवी होती म्हणून पाणी तसं मी जास्ती टाकलं आहे कारण नंतर ही आपोआपच घट्ट होते. कारण बटाटा रस्सा शोषून घेतो ना, तर आपोआप घट्टपणा भाजीला येतो. आता छान सगळं मिश्रण ढवळून कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि 4 शिट्ट्या करायच्या फुल गॅसवर की भाजी रेडी. हे पहा किती सुंदर दिसते ना भाजी. हॉस्टेलला असता माझे मिस्टर ही भाजी नेहमी करायचे आणि त्यांचे मित्र त्यांना नेहमी शिफारस करायचे की तू ही भाजी कर. आणि ते ब्रेडचे स्लाईस किंवा पाव याच्याबरोबर खायचे. पण ही भाजी ना आता आपण पोळीबरोबर, फुलक्याबरोबर, जिरा राईस, साधा राईस कशाही बरोबर इतकी सुंदर कॉम्बिनेशन होतं आणि पोटभरीचं पण होतं. तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आज होता संडे आणि संडे स्पेशल उठल्या सगळ्यांची फरमाईश होती की आज आम्हाला पावभाजी पाहिजे. तर लागले मी तयारीला लगेच. मस्तपैकी इकडे फोडणीसाठी कांदा, वरतून खाण्यासाठी कांदा, लिंबू, टमॅटो सगळे चिरून घेतले. नंतर इकडे आमरसाची पण तयारी चालू आहे. बटाटे कुकरला वाफवायला लावले, त्याबरोबर सिमला मिरची, वाटाणा ते पण आपण वाफवून घेतले छान. हे असे वाफवून झाल्यानंतर आपल्याला बटाटे सोलून मॅश करायचे. तसंच इकडे आपल्याला सिमला मिरची, नंतर मटार, हे फ्लॉवर हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे. पण खूप गाळ करायचं नाही, असं थोडंसं अर्धवट मॅश करायचं आहे.
ते जरासं ठेवायचं, एकदम पूर्ण गाळ करायचा नाही आहे. आता मस्त फोडणी करूया. फोडणीमध्ये तेल आणि बटर दोन्ही टाकायचं आपल्याला आणि ते तडतडल्यानंतर मोहरी, जिरं, हळद, लाल तिखट हे सगळं टाकून घ्यायचे. नंतर आलं लसूण पेस्ट टाकली आहे, छान परतून घ्यायचं आहे. फोडणीतच बटर ॲड केल्यामुळे ना फार सुंदर चव येते. आता आपल्याला पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे. मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकते. तोही असा छान फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. थोडीशी साखर टाकायची आहे. तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं आवडतं तसं, स्पायसी कसं हवं तसं. थोडंसं मीठ टाकून घेतलं. मीठ जपून टाकायचं कारण आपण बटरचा वापर करणार आहोत. आता चिरून ठेवलेला कांदा आणि टमॅटो फोडणीत टाकून घ्यायचं, छान परतून घ्यायचं. मसाला आता सगळीकडे छान लागला की मग आपण मॅश केलेली जी सगळी भाजी आहे ती टाकून घ्यायची आता आपल्याला फोडणीमध्ये. हे पहा, मी असं अर्धवट मुद्दामून मॅश केलं आहे. ते खाताना खूप छान लागतं. एकदम गाळ करायचं नाही आपल्याला. आता मॅश केलेला बटाटा पण ॲड करूया. हळूहळू करून सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता जरी भाजी पातळ वाटत असेल तरी ती नंतर आपोआप घट्ट होत जाते. आपल्याला त्या छान ती आपल्याला ओपनमध्येच अशी रट छान उकळू द्यायची आहे. मंद गॅसवर 20-25 मिनटं तरी आपल्याला छान ती ठेवायचे, म्हणजे मसाला खूप सुंदर मुरतो. हे पहा, आता हे सगळं एकत्र आपल्याला मिश्रण कालवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी जवळजवळ 1 ग्लास गरम पाणी नंतर टाकलं. थोडीशी भाजी आपल्या आता ही घट्ट झालेली आहे ना, त्यात आपण थोडं पाणी ॲड करायचं. कारण आपल्याला बराच वेळ ती भाजी आपल्याला उकळून द्यायची ना, तर खाली लागता कामा नये. आणि जेव्हा पावभाजी आता 20-25 मिनटं छान उकळ आल्यानंतर पुन्हा थोडंसं वरतून बटर सोडायचं आहे आणि पुन्हा 10 मिनटं आपल्याला ती होऊ द्यायची आरामात मंद गॅसवर. खूप सुंदर चव येते. लास्टला पुन्हा बटर सोडायचं होत आली की. कलर बघा किती सुंदर आला आहे ना, एकदम टेम्पटिंग. छान असे मस्त रटरट शिजू द्यायचे. आता भाजी तयार आहे, आपली पावभाजी तयार आहे. आता मस्त पाव भाजून घेऊया. असे पावाला दोन्ही बाजूने मस्त बटर लावून घेतलं आणि पाव पण मस्त भाजून घेतले. येस, भाजी रेडी आपली. आणि चिमट्याच्या सहाय्याने पाव उलटे पलट करायचे, हाताला चटका लागू शकतो. हे पा, मस्त पावभाजी सर्व केली आहे. पहिलं ताट आम्ही बाबांनाच बनवून देत असतो. मस्त गरम पाव भाजी इकडे, मस्तपैकी आंब्याचा रससुद्धा. खरं पावभाजीबरोबर गुलाबजाम छान लागतात, पण आता सध्या रसाचा सीझन आहे तर आमरस तर रोज झालाच पाहिजे. झाला आता पावसाळा आलाय तोंडावर, त्यामुळे आंबे खायचे दिवस संपत आले, त्यामुळे रोज हापूस आंब्याचं बॅटिंग सुरू आहे आमची. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे पावभाजी करून बघा.
नमस्कार मंडळी, प्राजक्ता जिंकण्याची वाट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता झाली संध्याकाळ. तर आता अधिक महिना सुरू आहे आणि योगायोगाने आईबाबा पण इथेच आहेत. तर म्हटलं आपण एरवी आईची ओटी आपण कधी भरू शकत नाही, पण अधिक महिन्यात आईची ओटी भरू शकतो आपण. तर आत्ता मी आईचं ओटी भरली आणि आईने पण मला औक्षण केलं, निधीला औक्षण केलं, साडी घेतली आईला मी. आणि अधिक महिना खूप चांगला असतो या दिवसांसाठी, म्हणजे पुरुषोत्तम मास असे म्हणतात याला, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. आणि आईची खूप इच्छा होती की तुझं आणि जावयांचं पण आपण अधिक मास करू, पण म्हटलं नको, तुमच्या दोघांचीही तब्येत बरोबर नाही आहे, बाबांना तो उभं पण राहायला जमत नाही. तर म्हणून म्हटलं मी फक्त तू औक्षण मला करून माझ्या हातात साडी दे आणि मी तुझी ओटी भरते, एवढाच कार्यक्रम आपण करूया. ते बाकीचं दगदग तू करू नको, कारण आत्ताच 15 दिवस झाले तिची ट्रीटमेंट चालू आहे, नुकतंच तिला बरं वाटतं आहे. तर म्हटलं तू जास्ती तुला दगदग करायची नाही, तर आपण फक्त ओटी भरायचं, तेवढी तुझी इच्छा आहे तेवढं करूया म्हटलं. आणि माझ्या सगळे अधिक मास आत्तापर्यंत आईने खूप छान जोरात केले आहेत. माझे भरपूर असे सोहळे झालेले आहेत, मस्त अनारसे, बत्तासे, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वाण, सगळी हौस आईने केली. जेव्हा होत होतं तेव्हा तिने व्यवस्थित केलं. आता म्हटलं आराम कर. आणि आता लग्नाला 26 वर्ष होऊन गेले. आईवडिलांकडनं सेवा करून घ्यायला पण मनाला पटत नाही, आता बिचारे थकले ते. तर म्हटलं आता आमची पाळी, आम्ही तुमची सेवा केली पाहिजे. आणि पुण्य कमवायचा तर इतका सुंदर चान्स कसा गमवणार म्हणा आपण. आणि मग म्हटलं आता आपला घरगुती सोहळा करून घेऊया. जसा अधिक मास सुरू झाला तसं आईचं यावर्षी सुरू होतं की अगं आपल्याला आपण सगळे एकत्र आहोत तर छान जोरात साजरा करूया. पण नेमक्या तिच्या तब्येतीच्या तक्रारी उद्भवल्या, त्यामुळे आमचं लक्षच नव्हतं. सगळे 15 दिवस डॉक्टरांकडे सारख्या चक्रा, तिच्या टेस्ट वेगवेगळ्या याच्या टेन्शनमध्येच आम्ही होतो. मग आता फायनली परवा सगळं डॉक्टरांनी ऑल ओके सांगितलं आणि तिला रेस्ट घ्यायला सांगितली. तेव्हा कुठे आम्हाला हायचं वाटलं. मग तिने आम्हाला आईबाबांनी आम्हाला पैसे दिले. मग पार्लर जाऊन आम्ही शॉपिंग करून आलो आणि तिला म्हटलं आपण अगदी घरगुती सोहळा करूया. आणि मी पण साडी आईला घेतली, आईने पण माझ्यासाठी साडी घेतली, निधीलाही ड्रेस घेतला, यांनाही ड्रेस घेतला. तर आम्ही घरगुती पद्धतीने फक्त आता औक्षण करून तिची ओटी भरली, तिच्या हातात दिलं आणि तिने पण आमचं औक्षण करून आमच्या हातात कपडे दिले. बाबा आणि आजोबा कसे आमचे व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल नसतात म्हणून त्यांचं शूट नाही घेतलं. त्यांना पण औक्षण करून त्यांच्या हातात कपडे वगैरे दिले. तर आमच्या तिघींचे शॉर्ट तुमच्यावर शेअर करते, हे आमचे गोड मोमेंट्स. आणि फायनली देवाच्या कृपेने ती आता बरी आहे, यातच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. नाही तर आम्हाला 15 दिवस खूप टेन्शन आलं होतं. त्यामुळे आज आम्ही एकदम खुश होतो की चला फायनली आपल्याला करायला मिळते सगळं. आई बाबा आणि वयाच्या आता अशा टप्प्यावर आहे की हेल्थ इज वेल्थ. त्यांच्या तब्येतीच्या आणि ठणठणीत हेच आमच्यासाठी एक काय म्हणतात देवाचा आशीर्वाद आणि त्यांची सेवा हेच आता आमचं पुण्य. तर आम्ही त्यासाठीच देवाचे खूप आभार मानतो की त्यांनी आईबाबांना छान असं निरोगी असं दीर्घायुष्य द्यावं, हीच देवाला आम्ही प्रार्थना करू नेहमी.
आणि माझं पण खूपच असं तवेजनेस आलं आहे, तर म्हणजे चेकअप वगैरे सर्व ट्रीटमेंट सांगितले. तर ती पण म्हटले की नको म्हणे आपण घरगुतीच करू. तर आम्ही मग मी आईला आणि निधीला औषध दिलं, तिला साडी केली आणि निधीला इंटरेस्ट घेतलेला आहे. मग तेवढ्या प्रमाणातच केला, मी थोड्या प्रमाणात केला, तिने पण मला केलं आणि मला पण तिने साडी दिली, गरजा होती नव्हती. याला मायेची ओटी असेही म्हणतात. या अधिक मासामध्ये शुभकार्य होत नाही, पण सगळं आपल्याला जेवढं होईल तेवढं शक्यतो आपण दान करावं. त्याच्याकरता हा महिना खूप चांगला असतो, त्याचं पुण्य अधिक मिळतं, म्हणून त्याला अधिक मास असेही म्हणतात. कोणी जोड्याचा महिना म्हणतात, पुन्हाचे दिंड वगैरे करतात ना, त्याचा पण महिना असे म्हणतात. आणि हा महिना खरं म्हणजे मलमास म्हणून पण आहे. कोणी हा महिना कोणी स्वीकारत नव्हतं, म्हणजे हा 13वा महिना आला ना, 12 महिने असतात नेहमी, हा 13वा आला. तर कोणी स्वीकारत नव्हते, पण भगवान विष्णूने हा स्वीकारला, म्हणून त्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. ठीक आहे. अधिक महिन्याच्या माझ्या खूप सुंदर सुंदर आठवणी आहे. अधिक महिना लागला ना की आईचे नाशिकहून फोन सुरू व्हायचे, कधी येणार कधी येणार, अधिक महिन्याचं जावई पूजन करायचं आहे, कधी येणार. मग एक दिवस हे रजा काढायचे 2 दिवसासाठी वगैरे, निधीची शाळा वगैरे, तेव्हा ॲडजस्ट करून मग आम्ही जायचो. आवडीचं सगळं पुरणाचा सगळा स्वयंपाक, पुरणावरणाचा छान. मला आई तिकडून पैसे द्यायची, मग इकडून मुंबईहून साडी आधीच ऑलरेडी खरेदी केलेली असायची, मग आई त्याचे पैसे मला द्यायची. कपडे वगैरे सगळे आम्ही इथे खरेदी करायचो आणि मग त्याचे किती झालं ते आई मला पैसे द्यायची. आणि निधीच्या आवडीचं तिला खेळणे, नंतर मोठी आल्यावर कपडे ड्रेसेस वगैरे. आणि आई इतकं सुंदर करायची, सगळे बत्तासे असायचे, नंतर अनारसे स्वतः घरी करायची, पीठ वगैरे सगळं तयार करून. आईचं हाऊस तेव्हा नेमकं आपल्या तेव्हा असं सोशल मीडिया ॲक्टिव्ह नव्हतो आपण तेव्हा, नाही तर ते सगळे क्षण मी टिपून ठेवले असते. सगळी जय्यत तयारी असायची आईची, जेव्हा तिला होत होतं ना तिने भरभरून केले आमच्यासाठी. छान चांदीचं ताट, मग त्याच्यात दिवा पेटवून ते सगळं त्या अनारसे त्यात अरेंज करायची, ते झाकून वगैरे व्यवस्थित. आणि इतकं छान मजा यायची ना. नाशिकचं वातावरण, ती मोकळी हवा, मी खूप मजा करायचो तेव्हा. आणि आमच्या ओळखीचे आजूबाजूचे पण यायचे, ते पण आम्हाला औक्षण करायचे, कारण तेव्हा नुसता एका घराचा जावई नसतो, पूर्ण बिल्डिंगचा जावई असतो. त्यामुळे बिल्डिंगचे लोक पण खूप कौतुक करायचे. ओळखीचे पण आम्हाला घरी बोलवायचे, त्यांच्या घरी पण जाऊन यांचा मानस वाटायचा. तर हे मला चिडवायचे पण की मी पूर्ण नाशिकचं जावई झाल्यासारखं मला फिलिंग येतं म्हणे, एकदम रॉयल ट्रीटमेंट मिळते म्हणे नाशिकला गेल्यावर. तर आम्ही खूप मजा करायचो अशी. तर आता ते दोघं थकले आहेत ना, म्हटलं नको आता बस करा, आता फक्त तुम्ही आराम करायचा आणि सगळं करून घ्यायचं. करायचे दिवस आता तुमचे झाले, आता तुम्ही छान मस्त रिटायर व्हा. सो फ्रेंड्स, तुमच्याबरोबर 2 स्पेशल रेसिपी पण शेअर केल्या आहे. एक काल सकाळी आम्ही केली होती टमॅटो बटाटा कांदाची रस्सा भाजी, ती पण एकदम साधी सिंपल पद्धतीने केली आहे. ती पण तुम्ही नक्की करून बघा. आणि आज पावभाजी स्पेशल होती, तर निधीकडनंच आपण रिव्ह्यू घेऊया कसं झाले होते ती. खूप छान झाली होती पावभाजी, जास्त तिखट नाही, घरगुती आपली साधी सिंपल पावभाजी. आणि हल्ली तर म्हणजे बाहेर मिळतात पावभाजी चांगली, पण ते जास्त करून जैन लोकांसाठी वगैरे पण बनवतात, पण आपली घरचीच भाजी खायला आपलं बरं वाटतं. आणि सगळ्यांनाच अचानक इच्छा झाली की पावभाजी करूया, मस्त वेगळा काहीतरी. सतत तेच जेवण कंटाळा आला, भाजीपोळी. तर म्हटलं पावभाजीची पण रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर करूया. नाही तर एरवी आम्ही गणपतीच्या दुसऱ्या दिवशी करत असतो, विसर्जनाच्या दिवशी आवर्जून आमच्याकडे पावभाजीचा बेत असतो त्या दिवशी. तर म्हटलं आज वेगळं काहीतरी केलं तर नक्की तुमच्यावर शेअर करू. आणि अधिक महिन्याचं पण घरगुतीच आम्ही सोहळा आत्ता केला. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि असंच आमचा आजचा घरगुती ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.